राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी एक विधान केले, ज्या विधानाला खासदार सुप्रिया सुळे यांनी जे सडेतोड उत्तर दिले त्यातून महाविकास आघाडीतील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. सुरुवात करूया पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानापासून. नाशिकमध्ये घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत बोलताना चव्हाण यांनी थेट शरद पवारांच्या विचारधारेवर हात घातला. ते म्हणाले की शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीमुळे त्यांचा पक्ष एनडीए बरोबर जाऊ शकतो अशी अटकळ बांधली जात आहे. पण शरद पवार हे विचारांनी डावीकडे झुकलेले नेते आहेत. त्यांचा फुले शाहू आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांवर विश्वास आहे. त्यामुळे त्यांनी मनुस्मृती मानणाऱ्या लोकांबरोबर जाऊ नये. आता इथे थोडं थांबूया आणि या विधानाचं विश्लेषण करूया. चव्हाण यांनी हे विधान का केलं असावं? पहिलं म्हणजे नैतिक दबाव किंवा मॉरल प्रेशर. चव्हाण यांनी अत्यंत हुशारीने पवारांवर नैतिक दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या नेत्याला फुले शाहू आंबेडकर यांचा वारसदार म्हणता आणि समोरच्या बाजूला मनुस्मृतीचा टॅग लावता, तेव्हा तुम्ही त्यांना एका वैचारिक चौकटीत अडकवता. दुसरं म्हणजे राजकीय चक्रव्यूह. जर पवार खरंच एनडीए सोबत गेले तर ते पुरोगामी विचारांशी गद्दारी करतात असा संदेश जनतेत जावा, ही यामागची काँग्रेसची रणनीती असू शकते. विविध राजकीय विश्लेषकांच्या मते चव्हाण यांचे हे विधान पवारांना थांबवण्यासाठी कमी आणि काँग्रेसची सेक्युलर प्रतिमा अधिक गडद करण्यासाठी जास्त होते. आणखी एक विशेष बाब म्हणजे पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचं फारसं कधी जमलं नाही. म्हणजे सत्तेत एकत्र असताना सुद्धा त्यांचा स्वर हा राष्ट्रवादी काँग्रेसला कोंडीत पकडणारच होता आणि यामुळेच त्यांनी शरद पवारांची काँग्रेस ही भाजप सोबत जाईल असं विधान केलं असण्याची शक्यता आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या मनुस्मृतीच्या गुगलीवर राष्ट्रवादी शांत बसेल तर नवलच. खासदार सुप्रिया सुळे यांनी चव्हाणांच्या विधानावर जो पलटवार केला तो अत्यंत सूचक आणि काँग्रेसच्या वर्मी लागणार होता. सुप्रिया सुळे यांनी अत्यंत मोजक्या शब्दात उत्तर दिले. त्या म्हणाल्या, महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नेहमीच चुकीच्या चौकटीत बसवतात. कदाचित इथल्या नेत्यांचे केंद्रातील नेत्यांशी योग्य समन्वय नसल्यामुळे हे घडत असावे. सुप्रिया सुळेंच्या या एका वाक्यात अनेक राजकीय अर्थ लपले आहेत. पहिला म्हणजे हायकमांडची जवळीक. सुप्रियाताईंना हे सांगायचं आहे की आमचे संबंध थेट सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याशी चांगले आहेत. दिल्लीतील हायकमांडला आमच्यावर विश्वास आहे, पण महाराष्ट्रातले काँग्रेस नेते विनाकारण संभ्रम निर्माण करतायत. दुसरा अर्थ म्हणजे काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीवर बोट. समन्वयाचा अभाव हा शब्द वापरून सुप्रिया सुळेंनी काँग्रेसमधल्या गटबाजीवरच बोट ठेवलं आहे. राज्याच्या नेत्यांना दिल्लीत काय शिस्त हेच माहीत नाही असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी लगावला आहे. काँग्रेस हायकमांड म्हणजेच गांधी परिवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यातील संबंध हे पृथ्वीराज चव्हाण जेव्हा G23 गटाचा भाग झाले तेव्हापासून दुरावले आहेत आणि याच दुखऱ्या नसेवर सुप्रिया सुळे इथं बोट ठेवू पाहत आहेत. तिसरा अर्थ म्हणजे इतिहासाची पुनरावृत्ती. वरती म्हणल्याप्रमाणे पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये कायम शीतयुद्ध असायचं. तोच जुना संघर्ष आता पुन्हा एकदा नव्या रूपात समोर येत आहे. थोडक्यात सांगायचं तर पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादीला मनुस्मृतीच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला, तर सुप्रिया सुळे यांनी समन्वयाचा अभाव म्हणत चेंडू पुन्हा काँग्रेसच्या कोर्टात भिरकावून दिला आहे. राजकारणाचा हा बुद्धिबळाचा डाव येत्या काळात आणखी रंग धरून यात शंका नाही. तुम्हाला काय वाटतं? शरद पवार खरंच एनडीए सोबत जातील की हा सगळा महाविकास आघाडीतला फ्रेंडली मॅचचा प्रकार आहे? पृथ्वीराज चव्हाण यांचं विधान योग्य होतं की सुप्रिया सुळेंचं उत्तर? तुमचं मत आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद. जुन्या कोल्हापूरची परंपरा, नव्या कोल्हापूरची पसंती. चंद्ररूप क्लॉथ स्टोअर्स, लक्ष्मी रोड, कोल्हापूर.